तुमचं नाव सांगा की कोणी सांगा तुमच्याकडे कार्ड कुठे आहेत तुमची? गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तुम्ही? तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का? काही अधिकारी ऑफिसर या कोणीच उपलब्ध नाही आहे. त्यांचा हा भागवत मोहन सोनार अधिकारी हा सुद्धा उपलब्ध नाही आहे आणि इथे कुठलाही अधिकारी कुठलाही पर्सन उपलब्ध नाही आहे. वसईच्या तहसीलदार विभागातलं रेशनिंग डिपार्टमेंट सध्या राम भरोसे सुरू आहे, कारण या विभागात काही खाजगी कर्मचारी काम करतात. हे कोण आहे यांचा कुठचाही डेटा तहसीलदारांकडे नाही, यांच्या गळ्यात आय कार्ड नाहीत. राम भरोसे सिस्टीम म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वसई तहसील कार्यालयात पहिल्या माळावर जर आपण गेला तर तिकडे रेशनिंग कार्डचं डिपार्टमेंट आहे, पुरवठा विभाग. त्या पुरवठा विभागामध्ये जवळपास 13 ते 15 कर्मचारी काम करतात. हे सर्व प्रायव्हेट कर्मचारी आहे, यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आय कार्ड नाही, यांचा कुठलाही जो करार आहे तो शासनाशी झालेला नाही. मग यांना पगार कोण देतं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. जवळपास 15 कर्मचारी जर पकडले तर यांना महिन्याला पगार 2 लाख रुपये येतो. मग हा 2 लाख पगार येतो कुठून, यांना कोणाच्या खिशातून पगार मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे. आणि हे काम करणारे जे आहेत रेशनिंग कार्ड ऑनलाईन करतात, ऑफलाईन करतात, टायपिस्ट आहेत. वास्तविक हे काम हे संपूर्णपणे शासनाचं आहे आणि शासनाने स्वतःचे कर्मचारी तिथे लावले पाहिजेत. एक कम्प्युटर रूम आहे आणि कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट यांच्याशी केलेलं नाही. यांना बसायची कुठली ऑर्डर देखील नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही. मग यांना पगार कोण देतं? जी माहिती आम्हाला मिळाली इथे मोठ्या प्रमाणावर बोगस रेशन कार्ड बनवले जातात. 5,000 रुपये तुम्ही रोकडा दिले का तुम्हाला रेशन कार्ड बनवून मिळेल ना, तुम्हाला कुठलाही पेपर मागितला जात नाही. प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की हे जर प्रायव्हेट कर्मचारी इथे काम करतात, सरकारचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड देखील यांना दिलं जातं, कारण सरकारच्या विभागाचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा सुरक्षित असला पाहिजे. हा राम भरोसे सुरू आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, त्या काउंटरवर दोन मुलं बसलेली आहेत, त्यांना मी विचारलं तुमच्या गळ्यातले आय कार्ड कुठे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आय कार्ड दिलेले नाही. रेशनिंग कार्डची कामे फक्त सोमवार, मंगळवार आणि बुधवारी 3च दिवस केली जातात. वास्तविक पाहता ही कामं जी आहेत सरकारी दिवस ज्या दिवशी कार्यालय सुरू आहे अशा 5ही दिवस झालं पाहिजे, परंतु यांना विचारणारं कोण नाही. 2 लाख रुपये या कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. हा पगार नेमका कोणाच्या खिशातून दिला जातो? जर तुम्ही रेशन कार्ड बनवलं तर तुमच्याकडून 1 रुपयाही घेतला जात नाही. हा सरकारचं धोरण आहे की मोफत रेशन कार्ड दिलं जातं, परंतु यांना हा 2 लाख पगार कोणाच्या खिशातून जातो आणि येतात कुठं हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. कारण इथे मोठ्या प्रमाणावर बोगस रेशन कार्ड आणि रेशनिंग कार्डची कामं जी आहेत ती केली जातात. त्यामुळे यापुढे तुम्ही जर रेशन कार्ड बनवण्यासाठी गेला, तुमच्याकडे कोणी पैसे मागत असाल तर तुम्ही आम्हाला कॉल करा की इथे कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. याबाबत जे आहे की तिकडे सोनार करून पुरवठा निरीक्षक आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते केबिनमध्ये नव्हते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे सोनार जे पुरवठा निरीक्षक आहेत हे ते संपूर्ण सूत्र हलवतात आणि त्यांच्याच अनुषंगाने सर्व चालू आहे. एखाद्या तहसीलदारसारख्या शासकीय कार्यालयामध्ये बिना परवाना किंवा बिना कुठल्याही आय कार्डचे, गुन्ह्या कुठल्याही करारनाम्याचे लोक कशी बसू शकतात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता या सगळ्यावर वसईचे नवनिर्वाचित तहसीलदार काय भूमिका घेतात ते पाहावं लागणार आहे. HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई.